आणि आताची सर्वात मोठी बातमी, केंद्र सरकारनं अत्यंत घातक आणि मानवी आरोग्यासाठी जीवघेणे ठरणारे तणनाशक पॅराक्वाट डायक्लोराइडवर देशव्यापी बंदी घातली आहे। या रसायनाच्या आयात, निर्याती, विक्री आणि वापरास बंदी घालण्यात आली असून संबंधित कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले। आपण थेट जाऊयात प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडून अधिकचे अपडेट जाणून घ्या। शिवाजी, आपण पाहतोय घातक तणनाशकावर आता देशव्यापी बंदी घालण्यात आलेली आहे। नक्कीच देशातील शेतकरी आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचं असं पाऊल उचललंय। केंद्र सरकारनं शेतकरी कल्याण मंत्रालयानं शेतातील सर्वात विषारी जे आणि वादग्रस्त तणनाशक आहे पॅराक्टो डायक्लोराइड याला तातडीनं पूर्ण बंदी घालणारा मसुदा आणि त्याची अधिसूचना जारी केलेली आहे। आणि या आदेशानंतर या पॅराक्टो डायक्लोराइडची आयात, उत्पादन, विक्री, वाहतूक, वितरण आणि संपूर्ण वापरावरती कायदेशीर बंदी घालण्यात येईल। पॅराक्टो डायक्लोराइड हे जगातील सर्वात धोकादायक रसायन आहे। जवळपास 70 देशांनी याला प्रतिबंधित केलेलं आहे। तरी सुद्धा याची जी विक्री आहे ती भारतात सुरू होती। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वित्झर्लंड याच्यातून सर्वात मोठं उत्पादन होतं आणि त्याच देशाने तिथे बंदी घातलेली आहे। तरीही अजून आपल्याकडे हे तणनाशक कसं सुरू होतं याच्यावरती मोठी चर्चा झाली होती, याच्यावरती अभ्यास झाला होता। सातत्यानं शेतकऱ्यांच्या फुफ्फुसांना होणारा त्रास, त्यांच्या त्वचेला होणारा त्रास, त्यांच्या डोळ्यांना होणारा त्रास, किडनीवर याचा विपरीत परिणाम होतो याचेही काही दाखले गेले। याचा संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर ही शिफारस करण्यात आली होती की पॅराक्टो डायक्लोराइडची जी तणनाशक आहे ते त्याच्यावरती बॅन आणायला हवा आणि त्याच्याच दृष्टीनेच केंद्र सरकारने हे महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे आणि एक मसुदा तयार केल्याने एक अधिसूचना जारी केलेली आहे। त्याच्यानंतर एक तारीख डिक्लेअर केली जाईल। त्याच्यानंतर हे सगळं तणनाशक आहे, घातक तणनाशक, हे भारतात बॅन केलं जाईल। नक्कीच, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। एकंदरीत या तणनाशकाचा मानवी आरोग्याला असणारा मोठा धोका लक्षात घेऊन सरकारनं एक मोठा असा निर्णय घेतलाय।